आपल्याला माहिती रोल्स थेरम अप्लाय करताना काय असतो की एफ ऑफ एक्स हे फंक्शन जर कंटिन्युअस असेल बिटवीन ए कॉमा बी, ठीक आहे, आणि एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी असेल तर देर इज अ पॉइंट सी वेअर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0. आता त्यांनी आपल्याला डायरेक्ट सांगितलं एफ ऑफ एक्स आणि 0 to 2, ठीक आहे, इंटरवल सांगितलेलं आहे. म्हणजे एफ ऑफ ए दॅट इज एफ ऑफ 0 इज इक्वल्स टू किती आहे, 0 पुट केलं, हा 0 आहे, हा 0, हा 0, हा 0 होऊन जाईल. एफ ऑफ 2, आता 2 पुट केलं तर हा होऊन जाईल 8 मायनस हा होऊन जाईल 12 प्लस हा होऊन जाईल 4, 8 4 12 मायनस 12 इज इक्वल्स टू 0, म्हणजे हे पण 0 होऊन जाते. म्हणजे एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू सॉरी एफ ऑफ 0 इज इक्वल्स टू एफ ऑफ 2 ही कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आता महत्वाचा पॉइंट आहे सी, जी की आपल्याला व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. तर काय करणार आपण, याला करणार डिफरन्शिएट. एफ ऑफ एक्स दिलाय, एफ डॅश ऑफ एक्स किती येईल, एफ ऑफ एक्स काय माझ्याकडे एक्स क्यूब, म्हणजे हा होईल 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2, ठीक आहे. आता ह्याची व्हॅल्यू किती येईल 0, काय आपल्याकडे स्टेटमेंट काय एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0, म्हणजे 0 इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2. हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करणार मी, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करणार, x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ac डिवायडेड बाय 2a, या आपल्या रूल ना, ठीक आहे. माहिती काय करू आपण आता, कम्पेअर जर केलं तर मायनस b दॅट इज 6 प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर दॅट इज 36 मायनस 4 टाइम्स a ची व्हॅल्यू माझ्याकडे 3, c ची व्हॅल्यू 2 अपॉन 2a ची व्हॅल्यू माझ्याकडे 3, ठीक आहे. सॉल्व्ह करू, हे होईल 6 प्लस मायनस रूट ऑफ 36 मायनस 4 अपॉन, ठीक आहे, अपॉन किती भेटते 6 इज इक्वल्स टू 6 प्लस मायनस रूट ऑफ हा होतोय 12 अपॉन 6, ठीक आहे, इज इक्वल्स टू आता 6 प्लस मायनस हा होतोय 2√3 अपॉन 6. मग 2 जर मी कॉमन घेतलं तर इथं मला भेटून जाईल, बरं ठीक आहे, 6 अपॉन 6 प्लस मायनस 2√3 अपॉन 6. मग जर मी हे सॉल्व्ह केलं तर मला व्हॅल्यू मिळेल 1 प्लस मायनस रूट 3 अपॉन 3, किंवा यालाच मी 1 प्लस मायनस काय करू शकतो, याला करून बघू आपण √3 न मल्टिप्लाइड आणि डिवाइड, तर हा होईल 1 अपॉन √3, ठीक आहे. एक तर हे असेल किंवा हे दोन्हीपैकी कोणतंही एक आन्सर आपला आलं.